जगाच्या तेल पुरवठ्याच्या मुख्य धमनीमध्ये म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये सध्या आग लागली आहे. इराणने आपल्या भौगोलिक स्थानाचा वापर करून जागतिक व्यापाराला अक्षरशः वेठीस धरलंय आणि अमेरिकेने त्यावर जो पलटवार केलाय त्याने हा संघर्ष एका नव्या आणि खूपच धोकादायक वळणावर आणून ठेवला आहे. तर नक्की काय घडतंय तिथे पाहूया. 20% हा आकडा या संपूर्ण संघर्षाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. म्हणजे विचार करा, जगात समुद्रातून जेवढं तेल वाहून नेलं जातं त्यापैकी तब्बल 20% तेल फक्त याच एका चिंचोळ्या सागरी मार्गातून जातं. म्हणूनच तर याला जगाचा ऑइल हायवे किंवा तेलाची मुख्य धमनी म्हणतात. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण जगाच्या तेल पुरवठ्याची ही धमनी जर अचानक बंद पडली तर काय होईल? इराणच्या हल्ल्यामुळे नेमका हाच धोका निर्माण झाला आहे. आणि याचा परिणाम फक्त आपल्या पेट्रोल पंपावरच्या वाढलेल्या किमतींपुरता मर्यादित नाहीये, तर यामुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था आणि सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. इराणने काय केलं? त्यांनी या सागरी मार्गावरच्या आपल्या नियंत्रणाचा वापर एक शस्त्र म्हणून करायला सुरुवात केली. त्यांनी व्यापारी जहाजांवर हल्ले करून सगळ्या जगाला एकच संदेश दिलाय: या प्रदेशातली सुरक्षा आमच्या हातात आहे. हे प्रकरण समजून घेण्यासाठी तिथली भौगोलिक रचना पाहावी लागेल. ही सामुद्रधुनी नकाशावर जरी 21 मैल रुंद दिसत असली तरी प्रत्यक्षात मोठ्या जहाजांना ये जा करण्यासाठी फक्त 2-2 मैलांचे 2 अरुंद मार्ग आहेत, अगदी आपल्या एखाद्या गर्दीच्या हायवेसारखं. आणि याचमुळे इथे जहाजांवर टार्गेट करणं खूपच सोपं होऊन जातं. आणि मग 11 मार्चला जी भीती होती तेच झालं. थायलंडच्या मयुरी नारी नावाच्या जहाजावर हल्ला झाला आणि त्याला आग लागली. पाठोपाठ जपानच्या वन मॅजेस्टी आणि मार्शल आयलंडच्या स्टार ग्वेनेथ या जहाजांनाही लक्ष करण्यात आलं. या एकामागून एक झालेल्या हल्ल्यांनी तणाव एका क्षणात प्रचंड वाढवला. या हल्ल्यांमागचा इराणचा हेतू अगदी सरळ होता: आर्थिक दबाव टाकायचा. त्यांच्या लष्करी प्रवक्त्याने तर उघडं धमकीच दिली की तेलाच्या प्रति बॅरल $200 दरासाठी तयार रहा. हा एक थेट इशारा होता की जर आमच्यावरचा दबाव कमी केला नाही तर आम्ही जागतिक तेल बाजारात हाहाकार माजवू. आता इराणच्या या खेळीनंतर अमेरिका गप्प बसेल असं वाटलं होतं का? अजिबात नाही. अमेरिकेने दिलेलं प्रत्युत्तर अत्यंत जलद आणि तितकंच विनाशकारी होतं. त्यांनी एक स्पष्ट संदेश दिला की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये कोणतीही गडबड खपवून घेतली जाणार नाही. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अमेरिकेने कारवाईच्या फक्त 1 दिवस आधीच हा इशारा दिला होता. पण इराणने याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि त्याची त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागली. 16 ही संख्या आहे इराणच्या सुरुंग पेरणाऱ्या जहाजांची, ज्यांना अमेरिकेने हल्ल्यानंतर एकाच झटक्यात नष्ट केलं. म्हणजे विचार करा, इराणचा सागरी मार्ग बंद करण्याचा संपूर्ण प्लॅन काही तासांतच अमेरिकेने उधळून लावला. पण थांबा, गोष्ट फक्त त्या 16 जहाजांवर थांबली नाही. अमेरिकेचा हल्ला खूपच मोठा होता. त्यांनी इराणच्या नौदलाचं अक्षरशः कंबरडं मोडलं. शाहिद सुलेमानी श्रेणीच्या शेवटच्या 4 कॉर्वेट्स बुडवल्या, ज्यामुळे त्यांच्या युद्धनौकांचा एक संपूर्ण वर्गच नकाशावरून पुसला गेला. एकूण 60हून अधिक इराणी युद्धनौकांना टार्गेट केलं गेलं. हा एक जबरदस्त धक्का होता. 5,500पेक्षा जास्त ही संख्या आहे त्या लक्ष्यांची ज्यावर अमेरिकेने ऑपरेशन सुरू झाल्यापासून इराणमध्ये हल्ला केल्याचा दावा केलाय. या एका आकड्यावरूनच इराणवर किती प्रचंड लष्करी दबाव टाकला गेलाय ह्याची कल्पना येते. पण एवढं सगळं होऊनही संघर्ष थांबला का? नाही. आणि इथेच ही गोष्ट इंटरेस्टिंग होतीये, कारण इथे एक वेगळाच सामरिक पेच निर्माण झाला, जिथे एक पारंपरिक महासत्ता एका अपारंपरिक आणि कमी खर्चाच्या धोक्याचा सामना करतेय. यालाच असममित युद्ध किंवा एसिमेट्रिक वॉरफेअर म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर एका बाजूला प्रचंड ताकदवान सैन्य आणि दुसऱ्या बाजूला कमी ताकदवान पण हुशारीने आणि वेगळ्याच शस्त्रांनी लढणारा प्रतिस्पर्धी. हेच आता इथे घडतंय. आता हा फरक बघा. एका बाजूला अमेरिका, त्यांची विमानवाहू जहाजं, महागडी फायटर जेट्स, प्रचंड फायर पॉवर. आणि दुसऱ्या बाजूला इराण, स्वस्तातले ड्रोन्स आणि छोट्या वेगवान बोटी. इराणला अमेरिका हरवायची नाहीये, त्यांना फक्त त्रास द्यायचा आहे, त्यांना अडवून ठेवायचं आहे, कमीत कमी खर्चात. आणि इराणची ही रणनीती यशस्वी ठरतीये का? तर हो. कारण अमेरिकेच्या त्या मोठ्या हल्ल्यानंतर अवघ्या 24 तासांत म्हणजे 12 मार्चला पुन्हा 2 जहाजांवर हल्ले झाले. याने हे सिद्ध झालं की इराणची ही कमी खर्चाची पद्धत अजूनही काम करतीये आणि तो सागरी मार्ग अजूनही सुरक्षित नाही.
पण आता ह्या खेळात एका नवीन आणि महत्त्वाच्या प्लेअरची एंट्री झाली आहे. तो म्हणजे फ्रान्स. फ्रान्सने आपलं नौदल तिथे पाठवण्याचा निर्णय घेतलाय आणि यामुळे आता सगळी समीकरणं बदलू शकतात. आणि फ्रान्स काही लहानसहान मदत पाठवत नाहीये. त्यांचं मुख्य एअरक्राफ्ट कॅरियर चार्ल्स डी गॉल सोबत हेलिकॉप्टर कॅरियर्स आणि अनेक फ्रिगेट्स, म्हणजे एक मोठी आणि आधुनिक नेव्ही तिथे दाखल होतीये. तर आता अमेरिका आणि फ्रान्स मिळून एक नवीन मल्टी लेयर प्लॅन बनवत आहेत. काय आहे हा प्लॅन? स्टेप 1, व्यापारी जहाजांना डायरेक्ट सुरक्षा कवच द्यायचं. स्टेप 2 आणि 3, इराणचे जे ड्रोन्स आणि छोट्या बोटी आहेत त्यांना अत्याधुनिक शस्त्रांनी आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरने रोखायचं. आणि शेवटची स्टेप म्हणजे स्टेप 4, हा संपूर्ण मार्ग व्यापारासाठी पुन्हा एकदा पूर्णपणे सुरक्षित करायचा. आता खरा प्रश्न हाच आहे, फ्रान्सच्या येण्याने इराण बॅकफूटवर जाईल का? तेलाचा हा महामार्ग पुन्हा शांत होईल? की हा संघर्ष आता आणखी मोठ्या युद्धाची सुरुवात ठरणार आहे? याचं उत्तर तर येणारा काळच देईल.